चिमे, मला असं कधी खेळायला भेटेल ग? हे शिवा, आपल्या नशिबात नाही रे. चिमे, आपल्या नशिबाला काय झालं? काय झालं ते देवालाच माहिती आहे. हे शिवा, काय बघतोस? सायकल. चल उठ, सायकल बघून पोटाने भरणार. हे सोन्या, लवकर उठायचा, शाळेला टाइम होतोय. हो आजोबा, थंडी आहे. अहो आजोबा, थंडी किती जोराची आहे. अरे सोन्या, मी पण उठतो ना थंडीतून, गार पाण्यानं आंघोळ करतो ना थंडीतून. हा आजोबा, मी पण उद्यापासून लवकर उठेल आणि तुमच्या सोबत गार पाण्याने आंघोळ करीन. आजोबा, रविवार सुट्टी आहे आम्हाला, फिरायला कुठे जायचं? अरे सुट्टीचं आहे हेच, पण आपण कुठेही जाऊ शकतो, पण कुठे जायचं आपण ते तू ठरव. हे सोन्या, तू आधी नाश्ता करून घे, मग नंतर तुला मी शाळेत सोडतो. आजोबा, माझ्यासाठी काय नाश्ता आणलाय? अरे तुझ्यासाठी बेटा काय नाश्ता आणला? मी वडापाव आणलाय, फर्स्ट क्लास, तुला मी देतो. आजोबा, वडापाव नको मला. अरे बेटा, मी तुझ्यासाठी वडापाव आणलेला आहे, तू घे. नको. हा घे बेटा वडापाव. वडापाव खाल्ल्याच्या नंतर बेटा तुला चॉकलेट देईन. काय चॉकलेट? हा बेटा, चॉकलेट हाय, हा तुला चॉकलेट देईन. आय्या, चॉकलेट. आजोबा, मला हा वडापाव नको, मला चॉकलेट द्या. सोन्या, आता शाळेची वेळ झाली आहे, आता शाळेत गेला पाहिजे आपल्याला. चला आता उठा. ए चिमे, चल, घरला भूक लागले. शिवा, घरला जाऊन काय खाणार? आई बोलली होती रात्रीचे जेवण ठेवलाय. चल मग उठ. काय र, समजा घास खाऊन टाकलास? एखादा घास तरी आम्हाला ठेवायचा. आई सेल ती काहीतरी घेऊन येईल. भंगार आणला हो का? भंगार विका आणि सगळे पैसे माझ्याकडे द्या, नाही तर तुम्हाला दाखवतो एकेकाला. ए चिमे, मला भूक लागली ग. मग आता काय करायचं? तुला माहिती आहे का, इथे वडापाव टाकलेला, चल आपण खाऊ.
आपण नेहमी म्हणतो की माणसाच्या प्रमुख मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. पण एक वेळ निवारा तुटका फुटका असेल तरीही चालेल, एक वेळ वस्त्र फाटका तुटका असेल तरीही चालेल, पण अन्न भरपेट नको. निदान दिवसातून एक वेळ तरी हातातोंडाची भेट होईल एवढं तरी. पण काही निष्पाप जीवांच्या तेही नशिबात नसतं.